भारतीयांना राजकारणाचं प्रचंड वेड आहे. तुम्ही खूपदा पाहिलं असेल, युरोपियन देश असतील किंवा पूर्वेकडचे आशियाई देश असतील, तिथले राजकारणी हे अत्यंत सर्वसामान्य लोकांसारखे वावरतात. सर्वसामान्य नागरिकही त्या राजकारण्यांना त्या ठिकाणी कुतूहलाचा विषय म्हणून पाहत नाही. मात्र भारतात याच्या उलट परिस्थिती आहे. इथं राजकारण आणि राजकारणी हे कायम चर्चेचे केंद्रबिंदू असतात. सोबतच या राजकारण्यांच्या खाजगी आयुष्यात काय घडतंय याबाबत देखील लोकांना प्रचंड उत्सुकता असते. काहीसं तसंच गेल्या काही कालावधीमध्ये अजित पवार गटाचे खासदार तथा अजित पवारांचे पुत्र असणारे पार्थ पवार यांच्याबाबत देखील घडत होतं. खरं तर पार्थ पवार हे अजितदादा गेल्यानंतर राजकारणात फुल फॉर्ममध्ये सक्रिय झाले. त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे एनसीपी मध्ये पक्षासाठी घेतलेले काही निर्णय हे कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. या सगळ्यांसोबतच त्यांचं खाजगी आयुष्य देखील माध्यमांमध्ये उत्सुकतेचा विषय होतं. त्याला कारणही होती. ते कारण होतं सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न आणि त्या लग्नस्थळी पार्थ पवारांनी एका मुलीसोबत घेतलेली एंट्री. खरं तर मराठी माणसांसाठी हा त्यावेळी मोठ्या उत्सुकतेचा विषय होता की ती मुलगी कोण होती. मात्र आता कुठेतरी या उत्सुकतेला ब्रेक लागणार आहे. कारण पार्थ पवारांचा साखरपुडा निश्चित झाल्याची माहिती समोर येते आणि पार्थ पवारांचा साखरपुडा या महिन्याच्या अखेरीस पुण्यातच होणार असल्याची माहिती देखील आता समोर आली. त्यामुळंच आता कोण आहेत त्या पवार घराण्याची थोरली सून याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यासाठीच आपण या व्हिडिओमध्ये पुढची काही मिनिटं त्या अनुषंगाने बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पवार घराण्यात आता पुन्हा एकदा लगीन घाई होणार आहे. नुकताच शरद पवारांची कन्या असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे यांचा मुंबईमध्ये विवाह सोहळा पार पडला होता. या विवाह सोहळ्याची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली. या विवाह सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहिलं, सोबतच या लग्नात सुप्रिया सुळेंनी घातलेल्या पारंपरिक साडीची ही जितकी चर्चा झाली, त्याहून अधिक चर्चा या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पार्थ पवार यांची झालेली. त्याला कारण ठरलं होतं म्हणजे जेव्हा या लग्नस्थळी पार्थ पवार यांनी आपली आई आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत एंट्री घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या एका मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तीच मुलगी आता पवार घराण्याची सून होणार आहे. त्या मुलीचं नाव कायनात धर आहे. कायनात धर या गेल्या काही कालावधीपासून पार्थ पवार यांच्या सोबत नातेसंबंधात असल्याचं बोललं गेलं होतं. खरं तर काही कालावधीपूर्वी जेव्हा मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरांमध्ये पार्थ पवार हे दर्शनासाठी गेलेले, तेव्हा त्यांच्यासोबत कायनात धर असल्याचे फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आणि त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची कुजबूज चालू होती. म्हणजे काहीतरी या दोघांमध्ये शिस्त आहे अशी दबक्या आवाजात चर्चा त्यावेळी रंगलेली. मात्र आता या कुजबुजीला पूर्ण विराम लागणार आहे. कारण आता कायनात धर आणि पार्थ पवार यांच्या नात्याला अधिकृततेची मोहर लागणार आहे. पार्थ पवार आणि कायनात धर या महिन्याच्या अखेरीस साखरपुड्याच्या बंधनात अडकणार आहेत. हा साखरपुडा पुण्यात होणार आहे. कायनात धर आणि पार्थ पवार हे जसं मी म्हटलं की गेला मोठा कालावधी एकत्र आहेत. खरं तर कायनात या मूळच्या काश्मीरी आहेत. कायनात यांनी आपलं शिक्षण हे दिल्लीत पूर्ण केलं. सध्या त्या दिल्ली आणि मुंबई या दोनही मोठ्या शहरांमध्ये वास्तवत असल्याचं सांगितलं जातं. कायनात या फॅशन क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. सोबतच असं जरी असलं, फॅशन क्षेत्रामध्ये जरी सक्रिय असल्या तरी कायनात धर यांनी आपली खाजगी लाईफ कायमच माध्यमांपासून वेगळी ठेवली. त्यांनी कधीच आपलं खाजगी आयुष्य माध्यमांमध्ये चर्चेत आणलं नाही, किंबहुना येऊ दिलं नाही. या सगळ्यांसोबतच त्यांनी आपलं खाजगी आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरणार नाही याची देखील कायमच काळजी घेतली होती. पार्थ पवारांसोबत त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतरही कायनात धर यांनी कायमच यावरून मौन बाळगलं होतं. खरं तर पवार कुटुंबियांकडून देखील या प्रकरणी कधीच काही स्पष्टीकरण आलं नव्हतं. आता मात्र या दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या पुढे येत आहेत. कायनात आणि पार्थ पवार हे गेल्या काही कालावधीमध्ये अनेक सोशल इव्हेंट्समध्येही दिसलेले. सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहाच्या वेळी तर या दोघांची मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली. मात्र कायनात धर या फक्त पार्थ पवारांसोबत सोशल इव्हेंट्समध्येच जातात किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्या आनंदाच्या कार्यक्रमातच जातात असं नाही. खरं तर कायनात धर या पवार कुटुंबियांसोबत ते जेव्हा दुःखात बुडालेले होते त्यावेळी देखील ठामपणे उभ्या राहिलेल्या.
ज्यावेळी अजितदादांचं निधन झालं त्यावेळी कायनातधर या बारामतीला आलेल्या. त्यासोबतच जेव्हा मुंबईमध्ये दादांची शोक सभा होती त्यावेळी देखील कायनातधर त्या सभेला उपस्थित होत्या. मात्र हे सगळं करत असताना त्या आवर्जून प्रसिद्धीपासून अलिप्त राहत आल्या. खरं तर जेव्हा जय पवार यांचं लग्न झालं होतं तेव्हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता. जय पवार हे धाकटे आहेत, पार्थ त्यांच्याहून थोरले आहेत, मात्र तरीही जय यांचा विवाह अगोदर होतोय, पार्थ यांचा अजूनही विवाह का झालेला नाहीये याची उत्सुकता खूप जणांना लागून होती. मात्र आता या सगळ्यांच्या उत्सुकतांना ब्रेक लागतोय. खरं तर पार्थ पवार आणि कायनातधर हे सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळतोय, कारण महाराष्ट्राला समजलेलं आहे की लवकरच पवारांच्या घरात सनई चौघड्याचे सूर पुन्हा एकदा वाजणार आहेत. या नात्यासाठी पार्थ पवार यांच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील पार्थ पवारांना शुभेच्छा दिल्याचं बोललं जात आहे. आता सर्वांचं लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागलेलं असणार आहे. या लग्नाची तारीख कधी जाहीर होणार, हे लग्न कुठे होणार, हा सोहळा किती भव्य असणार आणि त्याला कोणकोणत्या दिग्गजांची उपस्थिती असणार याबाबत आता सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता वाढायला लागली. हे लग्न खरं तर जितकी उत्सुकता वाढवणारं आहे तितकंच या लग्नामध्ये सर्वांना अजितदादा उपस्थित नसणार याची रुखरुख देखील लागलेली आहे. खरं तर पवार घराण्यातलं हे पहिलं कार्य असेल ज्यात अजितदादांचा रुबाब दिसणार नाही. जर अजितदादा असते तर कदाचित हा विवाह सोहळा वेगळ्याच स्वरूपात दिसला असता. मात्र दुर्दैवानं आज आपल्या मुलाचं लग्न पाहायला अजितदादा आपल्यात हयात नाहीयेत. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? सोबतच पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनातधर या फॅशन इंडस्ट्री सोडून भविष्यात राजकारणात येतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.